अनेक वर्षांपासून स्त्रियांबरोबर एक शब्द जोडला गेलाय, लावण्य आणि सौंदर्य. पण महिला फक्त ब्युटी नाही तर ब्रेनसाठी पण ओळखल्या जातात. अशीच एक आपल्या जबरदस्त आयडियाने संपूर्ण जगाला सुंदर बनवण्यासाठी येत आहे आमची पहिली आयडियाबाज. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा मुंबईच्या रिया गोयंका जलांचं. हॅलो सायंटिस्ट, मी आहे रिया, मुंबईची एक सायंटिस्ट. आणि प्रत्येक सायंटिस्टचं एकच कर्तव्य असतं, जे आहे एक्सपेरिमेंट करणे. जसं की हा. फेल्ड एक्सपेरिमेंट 108. आणि इथूनच सुरू होते सायंटिस्टच्या आयुष्यातलं खरं शिक्षण. नापास झाल्यावरही न थांबायचं शिक्षण. जेव्हा मी आपल्या देशी इन्ग्रेडियंट्सला शास्त्रीय तंत्रज्ञानाबरोबर मिसळण्याचा प्रयत्न केला, तेव्हा प्रयोगशाळेने सांगितलं की हे भारतीय गरमीमध्ये कामच नाही करू शकत. आणि केमिस्टने मला सांगितलं की देशी उपाय पुरेसे अत्याधुनिक नाही आहेत. आणि दरवेळी जेव्हा माझी तुकडी नापास व्हायची, तेव्हा सगळे आपल्या स्टाईलमध्ये फक्त हेच समजवायचे, हे बघ पोरी, तुझ्याच्यानी होणार नाही. पण मी तर ठरवलं होतं, करून तर मी नक्की दाखवणार. बस करत राहिले मी माझ्या चुकांवर वार आणि शेवटी मला मिळाले यश विथ पोषणचा आविष्कार. पोषण आजीबाईचे उपाय आणि माझी कंपनी बायोटिक स्किन टेक्नॉलॉजीने बनवलेली एक अशी स्किन केअर रेंज आहे जी तुमच्या स्किनची फक्त आतल्या नाही, बाहेरचं नाही, तर सगळ्या थरांचे संपूर्णपणे पोषण करते. बाजारात मिळणाऱ्या नैसर्गिक, आयुर्वेदिक, शास्त्रोक्त आणि वैद्यकीय ब्रँडपेक्षा पोषण वेगळं कसं आहे सांगते मी तुम्हाला फक्त 3 मुद्द्यांमध्ये. पहिला, आम्ही सगळे नैसर्गिक घटक त्यांच्या नैसर्गिक जागेवरूनच आणतो. म्हणजे केसर येणार काश्मीरहून, हळद येणार सांगलीहून, म्हणजे तुम्हाला त्याचे जास्तीत जास्त फायदे मिळतील. दुसरा, आम्ही या सगळ्या घटकांना प्रोबायोटिकने एकत्र करून मग बायोफर्मेंटेशनमधून नेतो. म्हणजे ज्या देशात दही, पेज, इडलीचे फायदे घराघरांना माहीत आहे, तिथे मी तुम्हाला फर्मेंटेशनचे अजून फायदे काय सांगू. आणि तिसरा, पोषणला सर्व गुण संपन्न बनवण्यासाठी आम्ही मिसळतो स्किन ॲक्टिव्स जसे नायसिनामाइड व व्हिटॅमिन सी. म्हणजे तुमच्या स्किन केअर दिनचर्येत काही कमी राहणार नाही. टायटन्स, पोषण फक्त एक बिझनेस नाही, हा एक प्रयत्न आहे आपल्या आयुर्वेदिक ज्ञानाला शास्त्राबरोबर मिसळून आणखी असरदार बनवण्यासाठी. यासाठी आज मी तुमच्याकडे मागते 1,05,00,000 इक्विटीसाठी. तुम्ही माझ्या या स्वप्नाला पोषण देण्यास तयार आहात? मला तुमची ही जी सुरुवात आहे ना, सुरुवात ती कमालीची वाटली. एक नापास प्रयोग दाखवण्याची. करेक्ट. तुम्ही आयुष्यात असे किती नापास प्रयोग केलेत? खूप सारे. कदाचित मी हिशोबच ठेवला नाही, पण जवळजवळ 50. नापास प्रयोगात अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला नेहमी आकर्षित करते? प्रामाणिकपणे कधी कधी मी चुकीची पण असू शकते. व्हेरी नाईस. या आयडियाची सुरुवात कुठून झाली? अच्छा, मी माझ्या शिक्षणाची सुरुवात केली. मी युक्रेनला गेले बायोलॉजी शिकायला. त्यानंतर मी मास्टर्स केलं कॉस्मेटिक सायन्स फ्रान्समध्ये. आणि मग मी लॉरियलमध्ये काम करत होते प्रोडक्ट डेव्हलपमेंटमध्ये. तिथे मी पाहिलं की ते नवीन शोधांवर फार भार देतात आणि R&D मध्ये पण. आणि तिथे जनरल आर्टिकल आणि रिसर्च वाचून 2022 आणि 23 मध्ये जास्तीत जास्त संशोधन झालं होतं स्किन मायक्रोबायोमबद्दल. आणि हे तेव्हा मला फार नाविन्यपूर्ण वाटलं, कारण फर्मेंटेशन भारतीय शास्त्र आणि बायोलॉजी दृष्टिकोनातूनही खूप अग्रेसर आहे. तेव्हा मला ही आयडिया आली की मी पोषण सुरू करायला हवं. आणि तुम्ही तुमच्या आजीबाईंचा कोणता उपाय यामध्ये वापरलाय? खूप काही, जसं की आम्ही हळद, केसर, आवळा, एलोवेरा, गोतोकोला, स्पिनच, मोरिंगा सगळं. तुम्ही सगळ्या खायच्या वस्तू याच्यामध्ये वापरल्या, मग आम्ही खायचं काय आता? हे पोषण आहे तुमच्या आतल्या आणि बाह्य गोष्टींसाठी. हे स्किनचं किचन आहे. चला तर मग तुम्ही हो. टायटन्सना तुमचे प्रॉडक्ट दाखवा आणि इथून आता सुरू करूया दाखवते. तुमच्या पिचला. हा आहे चांद का तुकडा,
ग्लोसाठी. फारच योग्य नामकरण आहे. हे तुमच्यासाठी आहे सिमरन. Thank you. जलपरी हायड्रेशनसाठी. व्हेरी नाईस. जलपरी. हे तुमच्यासाठी आहे अर्चना बेफिकर बेगम. आणि हे तुमच्यासाठी आहे शैली धूप की राणी. धूप की राणी. ओ वाव, व्हेरी नाईस. आणि तुमच्यासाठी आहे आंखों का तारा. थँक्यू सो मच. खूप छान पॅकेजिंग आहे, खूपच छान आहे ना. थँक्यू. किती वर्षांपासून करताय हे? आम्ही नोव्हेंबर 2024 ला सुरू केले. मग तुमची मार्केटमध्ये पोझिशनिंग काय असेल? कारण स्टार्टअप मध्ये अनेक स्किन केअर ब्रँड्स आहेत. सायंटिस्ट संस्थापक असलेल्या ब्रँड अशा पद्धतीने आम्ही सुरुवात केली आहे, कारण मी ॲक्च्युली अभ्यास केला आहे या सगळ्यांचा, नवीन शोध लावला आहे. आणि ही खरोखर वेगळी बौद्धिक मालमत्ता आहे, IP आहे आमची. आमची जी ब्रँडिंग आहे ती थेट भारतीय गिरायकांशी संवाद साधते त्यांच्या भाषेमध्ये. जसे इतर ब्युटी ब्रँड्स तुम्हाला इतरांपासून वेगळं करण्याचा प्रयत्न करतात, पण आम्ही नाते जुळवायचा प्रयत्न करतो. उन्हात खेळू नकाच्या जागी धूप की राणी. तर हा वेगळा ब्रँडिंग दृष्टिकोन भर घालत असतो. मला प्रोडक्टच्या श्रेष्ठतेवर विश्वास ठेवायला आवडतं. हा आमचा USP कोण आहे. आहे तुमचं टार्गेट ऑडियन्स? आमचा मार्केट आहे जेनझी आणि अर्ली मिलेनियल विमेन. त्यांचा अनुभव आहे नैसर्गिक प्रोडक्ट, मग सायन्सचे प्रोडक्ट पण त्यांना वापरायचे आहेत, पण त्या फार कन्फ्युज्ड राहतात की माझ्यासाठी चांगलं काय आहे. आमच्याकडे जेनझी आहे. सिमरन तुझं काय मत आहे याबाबत? सो मला असं वाटतं की जेन्झीसची सर्वात मोठी गोष्ट ही आहे की आम्ही प्रयोग करण्यासाठी उत्सुक असतो. आय थिंक ब्रँड लॉयल्टी हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. या राईट. आणि तुम्ही कस्टमर्सना कसं धरून ठेवता? बरोबर, महत्वाचा प्रश्न आहे हा. ठीक आहे. आमची धरून ठेवायची शक्ती 20% आहे. बेफिकर बेगमसाठी विशेष करून 40%. त्यांना आमच्या बरोबर राखण्यासाठी आम्ही अनेक समुदाय कार्यक्रम पण करतो. आम्ही बॉलिवूड बेफिकर पार्टी केली होती. आम्ही पोषण पिकल बॉल केला होता. आम्ही खरोखरच समुदाय बनवण्यासाठी प्रयत्न केलेत. जेव्हा दुसरे ब्रँड्स पाहता त्याच कॅटेगरीतले, तर तुम्हाला त्याची नावं पण ना थोडीशी अशी इंटरेस्टिंग दिसतील. तर मग तुम्ही त्याच्याशी मग कसं डील करता? कारण पोषण असं जेव्हा तुम्ही ऐकता ना, तर असं वाटतं की खाण्यापिण्याबद्दल बोलणं चाललंय. ऍक्च्युली जसं मी बोलले होते, मी फ्रान्समध्ये शिकत होते आणि मी पाहिलं की फ्रेंच लोक आपल्या संस्कृतीचे फारच मजबूतीने संरक्षण करतात. आणि हे पण की मी बेशुद्ध जरी होत असेल तरी ते फ्रेंचमध्येच बोलतील. तर माझी इच्छा होती की जर मी भारतासाठी काही ब्रँड बनवला तर तो देश केंद्रित असावा, भारतीय वाटायला हवा. गेल्या 9 महिन्यांमध्ये तुम्ही एकत्रित म्हणजे आतापर्यंत एकूण किती रेव्हेन्यू मिळवलं आहे? 40 लाख. तुमचं बर्न रेट किती आहे? एकूण खर्च किती? माझा बर्न रेट सरासरीमध्ये 3 लाख झालेला आहे दर एक महिन्याला. आमच्याकडून 1 करोड मागत आहात 5% इक्विटीसाठी. हे तुम्हाला किती महिन्याचा सुरक्षित कार्यकाळ देऊ शकेल? जिथे मला जायचं आहे त्यासाठी मला असं वाटतं हे मला तिथे 12 महिन्यात घेऊन जाईल. अच्छा, म्हणजे 1 वर्षासाठी हे तुम्हाला पुरेल? हो. मागच्या महिन्यात आम्ही 8.3 लाख केले. मला वाटते की ह्या पातळीवर जिथे मी आता आहे इतका फंड पुरेसा आहे मला 2 करोड MRR पर्यंत जाण्यासाठी पुढच्या सप्टेंबर तुम्ही पर्यंत. 2 करोड पर्यंत पोहोचणार? हो. पण रिया, अरे मला वाटलं नव्हतं. पैसा बोलतो मला. मॅजिक वर्ड. म्हणजे अर्चनाजींनी ब्लॉक बझरच दाबला, बाकी सर्व टायटन्सना इन्व्हेस्ट करण्यापासून ब्लॉकच करून ही टाकलं. खरोखरच बेफिकर बेगम झाली हो ना, बेफिकर बेगम यांनी सिरियसली घेतलं एकदम टायटल. मला याच्या आधी एक गोष्ट विचारायची आहे ना, तुम्ही सगळ्या टायटन्सना स्वतःचं प्रोडक्ट दिलं, म्हणजे हे प्रोडक्ट आमच्यासारख्या लोकांसाठी नाहीये का? हे फक्त तुमच्यासाठी- वुमन स्पेशल आहे म्हणून असं नाही होतंय का? नाही, सॉरी, तुमच्यासाठी पण आहे. मी तिथे एक ऍक्च्युली होता, मी ठेवला. आय एम सो सॉरी. नाही नाही नाही. मी इथूनच घेईन. प्रतीकसाठी एक नाव दे, पटकन मला विकत वाटतं घेईल. आंखों का तारा सूट करेल इकडे. बेफिकर बादशाह. हो, वा वा वा. प्रतीकचा कॉन्फिडन्स वाढताना दिसतोय. रिया मार्केटिंग जीनियस दिसते. ऑन द स्पॉट नाव दिलं. माझी ऑफर असेल की मी तुम्हाला 1 मिनिट, तुमची ऑफर तुमच्याकडेच ठेवा. थोडा अजून विचार करायला वेळ द्या तुम्ही. यांचा जो टार्गेट ऑडियन्स आहे ना, तो आमच्या समोर बसला. अरे वा. येस. तर आपण आधी मार्केट डिमांड घेऊया. येस आणि नोचं बटन दाबून आम्हाला सांगा की तुमच्या हिशोबाने यांच्या प्रोडक्टची मार्केट डिमांड किती आहे. तुमची वेळ सुरू होते आता. इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि कर्मशक्ती
या तिघांच्या आधारावर बनलं आहे विमेन आंत्रप्रेनरशिप प्लॅटफॉर्म किंवा WVP. हे एक खूपच महत्त्वपूर्ण पाऊल आहे जे भारतातील प्रत्येक महिलेला सशक्त बनवत आहे, जी आपल्या आयडियाजचं रूपांतर एका यशस्वी उद्योगात करू इच्छिते. WVP संपूर्ण सहायता प्रदान करतं, जसं की ट्रेनिंग, स्किल डेव्हलपमेंट सोबतच फायनान्स, मेंटॉरशिप, मार्केट लिंकेजेस, कंप्लायन्स आणि लीगल गायडन्ससुद्धा, जेणेकरून प्रत्येक महिला आपली सर्व स्वप्न पूर्ण करू शकेल. आज 90,000 पेक्षा जास्त रजिस्टर्ड युजर्स आणि 800 मेंटर्सच्या सोबतीने WVP लिहित आहे विमेन लेड डेव्हलपमेंटची एक नवी कहाणी. आणि आता आयडिया बासच्या मदतीने WVP देशातील प्रत्येक महिलेला देत आहे एक नॅशनल स्टेज, जिथे तुम्हाला मिळते फंडिंग, ओळख आणि योग्य मेंटॉरशिप. चला मग या परिवर्तनाच्या प्रवासात सामील होऊयात. जवळजवळ 100%. 96% लोकांना हे प्रोडक्ट हवंय. चला, प्रोडक्ट इथेच मार्केट फिट झालाय. आता अर्चनाची बोला. रिया, मला तुमची आयडिया, तुमचं प्रेझेंटेशन इतकं आवडलंय की मी तुम्हाला पूर्ण रक्कम देऊ इच्छिते, 1 करोड. आणि तुम्ही माझ्याकडून जी व्हॅल्युएशन मागितली आहे ती माझ्यासाठी परफेक्टली ओके आहे. तुम्ही सांगा, तुम्हाला माझी ऑफर मान्य आहे की नाही? हो, मला हो म्हणायचंय. मला खूप आनंद झाला. मलाही खूप आनंद झालाय. अमेझिंग. मला ही स्टोरी टेलिंग आवडली आहे. ज्या प्रकारे तुम्ही सगळं सांगितलं, मला खरंच तुमच्यावर विश्वास आहे. Thank आणि you. मला असं वाटतंय की 1000 नाही 10,000 करोडची कंपनी बनेल. 100%. या अर्चना, आम्ही आता तुम्हाला विचारणार, तुमची इच्छा आहे की दुसऱ्या टायटन्सनी पण यात यावं, की तुम्ही एकट्याच राहणार या कंपनीमध्ये? एकटीच. वा, माय गॉड. अभिनंदन रिया. थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन. प्लीज रियाच्या फॅमिलीला आत पाठवा. तुमचे वडील? हे आहेत. तुम्ही सगळे प्रोडक्ट स्वतःवर वापरलेत? 2 प्रोडक्ट मी सातत्याने वापरलेत. एक आंखों का तारा झोपण्यापूर्वी, आणि फेस वॉश जे कधी मी आयुष्यात वापरलंच नव्हतं, माहीतच नव्हतं काय आहे ते. पण जेव्हापासून पोषण आलंय मी ते मिसच नाही करत, Wow. नेहमी वापरतो. वाव. सर, तुमच्यावर काही जबरदस्ती झाली होती की तुम्ही स्वतःला यांच्या हवाले केलं? फर्स्ट टाइम तर जबरदस्ती झाली होती. मिस्टर रवी, तुमच्यावर ही सगळे प्रोडक्ट वापरले जात असतील? वापर. मी ऍक्च्युअली हिच्याकडून घेतले. ही मला सॅम्पल्स देत नाही. ही म्हणते हवे असतील तर खरेदी करा वेबसाईटवर जाऊन. आज यांचा माझ्या बाबतीत पण हाच विचार होता. मॅम, तुम्ही सांगा, तुमची मुलगी आज तिची बिझनेस आयडिया घेऊन आली विमेन स्पेशलच्या दिवशी, सगळ्या बिझनेस आणि नॉलेज वर्ल्डच्या दिग्गजांसमोर उभी आहे, त्यांचं मन जिंकून एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट पण घेऊन जाते. मी खरंच खूप खुश आहे, कारण हिने लहानपणी जे स्वप्न पाहिलं ते पूर्ण केलं. ओ वाव. ही म्हणाली की मम्मा, मी तुला वर्ल्ड टॉप मॅथमॅटिक्स बनवून दाखवेन, आणि हिने मॅथमॅटिक्स मध्ये टॉप केलं. वाव. ही मला म्हणाली की मी आयव्ही लीगला जाईन, आणि ती गेली आणि तिने करून दाखवलंही. व्हेरी Wow. इम्प्रेसिव्ह. ही म्हणाली की जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये मी जिंकेन. तिने स्पर्धेत भाग घेतला आणि तिथेही ती पहिली आली. अरे बस. सगळीकडे तिने बेस्ट दिलं, आणि मला माहिती ती करणारच होती. मला हिला सांगायचंय की शी इज नंबर 1 इन रिया, वर्ल्ड. रिया 10 करोडची कंपनी बनणार आहे. म्हणजे जसजसे तुमचे गुण तुमची आई सांगते, सर्वात जास्त आनंद होतोय अर्चनालाच. त्यांना वाटतंय की मी एकदम कमालीची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. इथे आमच्या बरोबर आलात त्याबद्दल धन्यवाद. आणि अर्चना आणि तुमच्या पार्टनरशिपसाठी तुमचं अभिनंदन. थँक्यू सो मच. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.